नांदेडमध्ये हल्ल्यानंतर पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी मोठं वक्तव्य केलं आहे। पंजाबची परिस्थिती बिघडवून पंजाबवर नियंत्रण मिळवण्याचा कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप सुखबीर बादल यांनी केला आहे। नांदेडमध्ये हल्ल्याच्या प्रयत्नानंतर सुखबीर सिंग बादल यांनी पहिल्यांदाच या घटनेच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका मांडली आहे। आपले वडील या शक्तीसमोर कधीही झुकले नाहीत असा दावा करत सुखबीर बादल यांनी पंजाबमधील सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी त्यांच्या वडिलांनी प्रयत्न केल्याचं सांगितलं। पंजाबवर नियंत्रण मिळवणं आणि पंजाबमधील परिस्थिती बिघडवणं हेच या शक्तीचं मिशन असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। Their mission is to take control of the situation in Punjab and disturb the peace, which as president of Akali Dal I will never allow it. Neither my father allowed it. They both times they attacked me in the holiest places. First time in Golden Temple and second time in Takht Huzur Sahib. And I always said कि ਜਿਹਦੇ ਸਿਰ ਤੇ ਗੁਰੂ ਸਾਹਿਬ ਦਾ ਹੱਥ ਹੋਏ ਉਹਨੂੰ ਕੋਈ ਆਂਚ ਨਹੀਂ ਆਉਂਦੀ। ਜਿੰਨਾ ਮਰਜ਼ੀ ਜ਼ੋਰ ਲਾ ਲੈਣ ਸਾਰਾ ਪਰਮਾਤਮਾ ਦੇ ਹੱਥ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਮੈਂ ਧੰਨਵਾਦ ਕਰਦਾ ਗੁਰੂ ਗੋਬਿੰਦ ਸਿੰਘ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦਾ। ਉਹਨਾਂ ਦੀ ਧਰਤੀ ਆਏ ਆ। ਭਾਵੇਂ ਆ ਜਿਹੜੇ ਦੇਸ਼ ਦੇ ਪੰਜਾਬ ਦੇ ਅਮਨ ਸ਼ਾਂਤੀ ਦੇ ਦੁਸ਼ਮਣ ਹੈ ਉਹਨਾਂ ਨੇ ਬੜੀ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਕੀਤੀ ਪਰ ਗੁਰੂ ਗੋਬਿੰਦ ਸਿੰਘ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ਸੱਚੇ ਪਾਤਸ਼ਾਹ ਨੇ ਬਚਾਇਆ। ਮੈਂ ਗੁਰੂ ਸਾਹਿਬ ਦਾ ਧੰਨਵਾਦ ਕਰਦਾ। सर ना मैं डरदा ना डरिया। मैं इन्ना कहना चाहना श्रोमणी अकाली दल पंजाब की भाईचारक सांझ का वचनबंद है। श्रोमणी अकाली दल हर कुर्बानी दे सकता है पर साडे वास्ते पंजाब की तरक्की ते देश की तरक्की एक नंबर ते है ते कम्युनल हार्मनी एंड रिलीजियस हार्मनी इज नंबर 1। मात्र शिरोमणी अकाली दलाचा अध्यक्ष म्हणून हे होऊ देणार नसल्याचेही सुखबीर बादल म्हणाले। या शक्तीने यापूर्वीही हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी केला। सुवर्ण मंदिर आणि त्यानंतर हुजूर साहेब येथे धार्मिक स्थळांवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचं त्यांनी म्हटलं। दरम्यान नांदेडमध्ये झालेल्या हल्ल्यानंतरही आपण सुरक्षित असल्याचं सांगत त्यांनी गुरुसाहेबांवरील श्रद्धा व्यक्त केली। ज्याच्या डोक्यावर गुरुसाहेबांचा हात आहे त्याचं काहीही नुकसान होऊ शकत नाही असं सुखबीर सिंग बादल यांनी म्हटलं आहे। नांदेडमधील हल्ल्याच्या प्रयत्नानंतर सुखबीर सिंग बादल यांच्या या वक्तव्यामुळे आता या प्रकरणाला नवा राजकीय आणि धार्मिक संदर्भ मिळाला आहे। पंजाबची परिस्थिती बिघडवण्याचा कट असल्याचा त्यांचा आरोप नेमका कोणत्या शक्तीवर आहे आणि तपासात याबाबत काय समोर येतं याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।